उद्या दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। उद्याच्या कोर कमिटी बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र भाजपतील अस्वस्थता, फडणवीसांनी घेतलेली राजीनाम्याची भूमिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, उद्या दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। या बैठकीत कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल? प्रथमेश, अगदी बरोबर आहे। येत्या काळामध्ये महाराष्ट्रासह हरियाणा असेल किंवा इतर राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये एका भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यात महाराष्ट्रातील सुद्धा काही महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आले, ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांना या बैठकीमध्ये बोलवण्यात आलंय। त्यासोबतच भाजपचे इतरही काही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। मुख्यत्वे महत्त्वाचे जे 3 मुद्दे आहेत त्यावरती या बैठकीत चर्चा महाराष्ट्राच्या अनुषंगाने होऊ शकते। एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याच्या संदर्भात घेतलेली भूमिका, दुसरं म्हणजे पक्ष संघटनेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक असलेले उपाययोजना, तिसरं म्हणजे महाराष्ट्र भाजपमधील अस्वस्थता। या 3 मुद्द्यांवर मुख्यत्वे या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि ज्या प्रकारची चर्चा गेल्या अनेक काही दिवसांपासून महाराष्ट्र भाजपमध्ये काही फेरबदल होतील या अनुषंगाने होते, त्यावरही या बैठकीमध्ये कदाचित नक्कीच ओम, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात।